खेळ झाले पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले नीलिमा ये बस ना बस बस काय झालं नाही तुला आईचा राग नाही ना आला कशाबद्दल नाही तुझा हात धरून तिने तुला बाहेर काढलं म्हणून नाही कारण आय नो की त्या आजारी आहेत आणि आजारपणामुळे हे सगळं होत आहे आजारपणामुळे नाही अगं अण्णा खरंच तू तू ते कपाट बघितलंस ना ते कपाट कसं हलत होतं वाजत होतं माधव ते खरंच खूप डेंजरस आहे तुझाही विश्वास बसायला लागला ना प्लीज अरे त्या दागिन्यांमध्ये साप होता तो अजूनही तिथेच असेल तर राखणदार माधव अरे तो साप आहे तो कोणालाही दंश करू शकतो अशी भीती वाटतेय मला जाऊ दे आपण ना या विषयावर चर्चा करूयाच नको आता ती चर्चा ना वादात रूपांतरित होईल माधव तुला काल रात्री नीट झोप लागली होती ना हो ग का नाही काय नाही आजकाल तुझं बंधुप्रेम खूप वाढायला लागलंय म्हणजे मला काही कळलं नाही झोपला नाही बंधुप्रेम काही नाही म्हणजे चांगलीच गोष्ट आहे मलाही आवडेल तुमच्यामध्ये वाद न होता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर पण आजकाल तू झोपेत सुद्धा दत्ता भाऊजींची खूप आठवण काढत असतोस काय केलंय मी तू झोपेत बडबडत होतास छे मी काय बोलत होतो काय बोलत होतास ते नेमकं कळलं नाही मला पण दत्ता भाऊजींशी बोलत होतास चल ग काहीतरीच सांगते मला तर आठवत सुद्धा नाहीये काय बोललो अरे आपण झोपेत काय बोलतोय हे जनरली आपल्याला नाहीच आठवत पण तू माझं आहे ते तुझं आहे असं काहीतरी म्हणत होतास चल चल काहीतरीच सांगतेस तू ओके ठीक आहे नेक्स्ट टाइम ना मी रेकॉर्ड करून ठेवेन माझा त्यावर विश्वास नाही हा हो पण माझं जे आहे ना ते दत्ताचं सुद्धा आहे ग माझ्यापेक्षा घरासाठी त्याने खूप केलंय त्याने जर का माझ्याकडे काहीतरी मागितलं ना तर मी नक्की त्याला दे अरे किती मेहनत करतो तो आणि कधी कसली तक्रार नाही क्या बात अगं हो नाही का काही नाही अति कौतुक करतोय घ्या तू एनिवे कर तू तुझं काम कर हा अहो देवा कसला विचार करता आहात? कपाटातून आवाज येलो तो
म्हाका तर वाटता आज तो राखणदार तसोच बसलेलो हा. म्हाका पण त्याच वाटतं. जाऊया चाय देऊ काय तुमका? नाही नको. वहिनी माझं वरच हा काय? हो वरच आहे. तुम्ही काय बाहेर जातास काय? हो जरा वॉकला जाऊन येते. फिरून येते. हा जावा जावा, पाय जरा मोकळे होतील. हो. बरा झाला बाहेर गेलो, बोलता तरी येत. काल रात्री तुम्ही तर पान व्यवस्थित ठेवलास ना? होय. सगळा रघु काकांनी सांगितलेला तसाच केलास ना? होय गो, त्या पानावर माधवाचं नाव लिहिलेलं हा. हळू, कोणतरी ऐकात. होय. एकदा जो काय तो गुण येऊक होयो आणि माधव भाऊजींनी त्यांच्या वाट्याच्या जमिनीचो हट्ट सोडूक होय. तर बघूया, पण आपलं तर काम केलेलं हा. मी काय म्हणते, काय एकदा थायसून बघून येशाल काय? काय बघूचा? त्या पानाचा काय झाला ता? खुळस का तू? त्या पान थंय ठेवला की थंय फिरकायचा पण नसता. असं असतं काय? अगो जनावराका पण कळतात हा. जनावराका पण थंय फिरकत नाही. लय जालिमच उपाय सांगितलेलो दिसता रघु काकांनी. होय, माका तर भीतीच वाटत होती. आधीच रघु काकांनी सगळ्या बाबतीत हात वर केले नाही, आता ह्याही बाबतीत हात वर केले असते तर. असे कसे करतील? काय झाला तर तुम्ही त्यांकाच सांगतास, त्यांकाच उपाय विचारतास. फक्त आता ह्या उपायान माधव भाऊजी आपल्या त्यांची जमीन देऊक तयार होक होय. आधी त्याच्याशी बोलू काय? गुण इलो तर लगेच हो म्हणा. पण भाऊजींशी बोलताना वेळ काळ बघून बोला आणि जाऊबाई समोर असताना तर बिलकुल विषय काढू नको. नाही तसे माधव भाऊजी नाही नाही म्हणणार. एवढा कळता माका? तर सगळा आपल्या हवा तसा होय. रघु काका थंय जाऊन सगळं विधी करणार आहोत.
सगळा व्यवस्थित होऊक वया. तर रघु काकांनी उपाय सांगितल्याने म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. पण आपण प्रयत्न सोडूक नको. भाऊजींकडे लक्ष ठेवू वयो. त्याच्याकडे काय लक्ष ठेवायचा? तू काय करणार हा? असा नाही हो, पण जमिनीचा व्यवहार हा. जमिनीच्या व्यवहारात कोण कोणाचा नसता. माधवा, तू कधी येईल? हा काय, मी आत्ताच खाली आलो रे. पण तुम्ही काहीतरी बोलत होता. काय नाही, आम्ही असेच बोलत होता. जमिनीबद्दल काहीतरी. नाही म्हणजे हे म्हणत होते, जमिनीचा काय तर सगळं झाला असता तर बरा झाला असता. कोणाच्या डोक्यात ताप नाही. तुमचा पण हय वेळ जाता ना. हो, पण एकदा होऊन जाऊ दे, मग जाऊ. नाही म्हणजे राहा तुम्ही, पण जमिनीचा व्यवहार झाला असता तर बरा झाला असता ना तेवढा. हो हो सरिता, होईल सगळं. हा, पण तुम्ही एकदम असं टेन्शन घेऊ नका रे. नाही टेन्शन नाही घेत. तुम्ही नाश्ता केलास काय? नको, आता एकदम जेवीनच. कसं? हाव, जेवूक वेळ हा. नाश्तो करून घ्या. पूर्वा, गो पूर्वा. काय झालं आई? अगो, भाऊजींका नाश्तो दे आणि चाय पण घेऊन ये जा. अगं मी घेतो, कशाला? नको पूर्वा, जा नाश्तो घेऊन ये. माधवा, काल रात्री झोप नीट लागली ना तुका? हो, मी झोपलो होतो. पण निलिमा म्हणते मी काहीतरी झोपेत बडबडत होतो. मी काय? ह्या काय? तुम्ही कधीपासून नारळ, लिंबू, मिरची करूक लागलास? काका हा? नाश्ता घे. वा वा. अगो, ह्या काय? नुसतो नाश्तो, चाय नाही आणू? अगं चहा थंड झालाय, गरम करायला ठेवलाय. ये निलिमा, झाला का तुझा वॉक? हो झालं. जाऊ बाय. तुमच्या हातात काय हा? अगं नारळ आहे, रस्त्यात सापडला मला. जाऊ बाई, काय हा? ह्यो नारळ किती आणलास घरात? कोणी दिला न तुमका? कोणी नाही दिला. अगं सांगितलं ना रस्त्यात सापडला म्हणून. मी जात होते आणि माझं लक्ष गेलं, हा पडलेला दिसला म्हणून आणला उचलून. मला ना या लोकांचं काही कळतच नाही. उगाच नको त्या कारणावरून ह्या अशा गोष्टी कशाला वाया घालवतात. त्यापेक्षा एखाद्या गरीबाला दिले असते ना. जाऊ बाई, ह्यो ओवाळून टाकलेलो नारळ हा. असं घरात आणूचा नसता. कोण वापरणार तो? फेकून देवा तो आधी. सरिता अगं काय आहे? अगं एक साधा नारळ आहे हा. वहिनी, तसा नसता है. उगाच कोण किती नारळ टाकत? मग नारळ बाहेर टाकल्याने असं काय होणार आहे? काय होतं ते तुला सांगितलं तर तुझा विश्वास बसणार आहे का त्यावर? मामा, नारळ कसला आहे? हा विधीचा नारळ आहे, तो घरात आणायचा नसतो. माधव प्लीज, आर्चिसला आता काहीतरी सांगू नको. ता काय नाही, आत्ताच्या आता तो नारळ फेकून द्यावा. का? बघूया ना काय होतंय ते. हो, घरात एवढा चाललेला हा, अजून काय नको त्या? दत्ता, जरा पांडूला बोलव. होय. पांडू, हे पांडू. काय आहे हे? निलिमा, किमान एवढं तरी माझं ऐक. दत्ताभाऊ हाक दिलास? होय, हे बघ, तो नारळ घे आणि लांब खैतर टाकून दे. हो, माझा तू देन ते का? हा मग तू हे घे. लांब टाकून दे. हा. काय झालं? अरे मेल्या, बाहेर जाऊन लांब खैतर टाकून दे. बाहेर जाऊन लांब टाकू तो? विसरलंय. टाकतंय, बाहेर जाऊन लांब टाकतंय. माधवा,
वैनिक सांगून ठेवा, हे असं घरात आणल्यावर काय होता त्यांना माहित नाही तर सांग त्यांना काय होता ते. सॉरी सॉरी. आपण जे वागतोय ते बरोबर आहे असं मनाशी ठरवून ठेवलंयस ना तू, मग हे सॉरी कशाला? मी तुझ्याशी असं वागायला नको होतं. अगं मी तुझ्याकडून नारळ काढून घेतला म्हणून तू रागावलीस ना. ओके, आय सी. म्हणजे मी रागवलीये म्हणून तू मला सॉरी म्हणतोयस. तू चुकलायस असं तुला वाटत नाहीच आहे. नीलिमा, तो नारळ घरात आणायचा नसतो. तो तू काढून घेतलास ना, मग संपलं. मला या विषयावर बोलायचं नाहीये. आणि हो, तुला माहित असावं म्हणून तुला सांगते, मी वॉकला गेले होते तेव्हा मला तो नारळ सापडला. अगं म्हणून तर. एक्सक्यूज मी. हो 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 हो, सॉरी. आणि तिथे एका पानावर हळद कुंकू आणि माधव असं लिहिलेलं. व्हॉट? माझं नाव? कुणाचंही असू शकतं, दुसरा कोणीतरी माधव. पण माझं नाव असलं तर? काही होणार नाही. ह्या असल्या गोष्टी इथे सर्रास चालतात, त्यांच्या मनाच्या समजुतीसाठी असतात. प्रत्यक्षात तसं काही घडत नाही. मी फक्त एवढ्यासाठीच तुला हे सगळं सांगतेय की माझा यावर विश्वास नाहीये आणि तूही तो ठेवू नये. त्रास होईल तुला. आणि तुला नाही होत का त्रास? म्हणजे तू ह्यात सगळ्यात पडू नको, नाही तर तुला त्रास होईल असं म्हणतोय मी. या सगळ्यात पडू नये असंच वाटतंय ना तुला? काय सांगून कळत नाही यांका. आधीच त्या सुशल्या घरात येऊन बसलेला हा, त्यात ह्यो काहीतरी ओवाळून टाकलेला घरात घेऊन येत. काय सांगितला तर पटूक पण वया ना, ता पण नाही. जाऊ दे. जाऊ दे काय? आणि तुम्ही पण तो नारळ हातात घेऊन निघाला होतास. काय कळत नाही काय हो तुमका? पण नाही घेतलंय ना. मी अडवलाय म्हणून. काय झालं गो सरिता? विचारा तुमच्या थोरल्या सुनेक. जाऊ दे करत असताव. आता ह्यो डोक्यावर बसून मिर्यो वाटूक लागले होत. अगो पण काय झालं सांगशील काय? घरात नारळ घेऊन इले होतो, ओवाळून टाकलेलो. घे बाय माझे. आता ही काय अगोदर सुचली ती का? आम्ही सांगितलेलं पटत नाही. बोलायचं कोणी त्यांका? आता काय सांगूच आहे का? आधीच ती अवदसा घरात येऊ बघता आणि आता निलिमा ते का जोड म्हणून घरात घेऊन येला. निलिमा, जे काही इथे चाललंय ते तुला पटतंय असं मी म्हणत नाही, आणि तू पटवून घ्यावंस असा माझा अट्टासही नाही, किंवा तू ऍडजस्ट करावं असंही माझं म्हणणं नाही. पण तू निदान ह्या गोष्टी इग्नोर तरी करू शकतेस ना. त्यांनी तुला होणारा त्रास होणार नाही असं माझं म्हणणं आहे. आता तो नारळ तू घरी घेऊन आलीस? असं इथे चालत नाही. एनिवे, आज झालं ते झालं. यापुढे तू यात पडू नकोस. बस काहीतरी या घरात असाच होताला. हा, माझ्या लेकीक जी वागणूक देतास ती थांबवा. नीट वागवा ते का, नाहीतर सोडूच आहे नाही मी तुमका. त्याचे हाल करतास तुम्ही. माझे दागिने एका जर नाही दिलास तर तुमका असं सोडूच आहे नाही मी. यशवंताच्या वाट्यात गेलास तर नरेडीचं कोण घेईन मी. जीव घे तुमचा.